आज आम्हाला जायचं होतं बाहेर जेवायला. थांबा थांबा, बाहेर जेवायला म्हणजे हॉटेलला जेवायला नाही, तर घरचं बनवून नेऊन बाहेर कुठंतरी मस्त निसर्गरम्य अशा वातावरणात बसून खायचं होतं. तर त्याची माझी सकाळी उठल्यापासून तयारी सुरू होती. पटपट पटपट काम आवरायला. आमचा अचानकच प्लॅन झाला आज की आपण जाऊया म्हणून. म्हणजे मेथीची भाजी झाल्यानंतर प्लॅन झाला. त्याच्यानंतर मी मेथीची भाजी करून ठेवली होती. त्याच्यानंतर बटाटे टाकले उकडायला, पोळ्या करून घेतल्या, चपात्या करून घेतल्या. तोपर्यंत कचकच कांदा कापताना कढई तापवली आणि बटाटा कापून घेतलं, तुकडे तुकडे करून घेतलेले शिजलेल्या बटाट्याची मोहरी टाकली, मोहरी लसणाची फोडणी दिली, थोडी कोथिंबीर टाकली तडक्याला आणि त्याच्यामध्ये थोडी हळदी टाकली आणि त्याच्यामध्ये दिलं बटाटा टाकून. असलं झणझणीत असं बटाटा झालं होतं ना, एकच नंबर. आणि त्याच्यावर थोडं टाकलं काळी चटणी टाकली, कारण आम्हाला कोणालाच फिक्का आवडत नाही आणि शिवांश पण फिक्कं खात नाही, तर थोडी काळी चटणी टाकली, मस्तपैकी हलवून घेतलं आणि मस्त असं बटाटा गरम गरम भरलं डब्यामध्ये. बघू शकता तुम्ही, मस्त बटाटा म्हणजे बटाटा ठेवलं टेस्टी झालं होतं ना, डेंजर. बटाटे भरले एका डब्यात मेथीची भाजी भरली आणि एका डब्यामध्ये एका ह्याच्यावरती पोळ्या चपात्या घेतल्या. त्याच्यानंतर मस्त कचकच शेंगदाण्याची चटणी कुटली, कारण मिक्सरमध्ये काढलेली चटणी एवढी टेस्टी लागत नाही. त्याच्यामध्ये लसण टाकला, चटणी टाकली आणि शेंगदाणे मस्त असं कुटून घेतलं. सगळं व्यवस्थित भरलं, पाण्याच्या बॉटल्स भरल्या, सगळी पिशवी भरली आणि सगळं शिवांशचं आंघोळ वगैरे घालून त्याला शूज वगैरे घातले, कारण काटे वगैरे टोचण्याची, बाहेर म्हणले काटे वगैरे टोचू शकतात. सो त्याच्यानंतर बाटली वगैरे सगळं भरलं, लाईटी वगैरे बंद केला, फॅन बंद केले आणि आम्ही निघालत. बाहेर जायला खूप जास्त भूक लागली होती. 12-12:30चा टाईम झालेला होता. पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळं ऊन काही नव्हतं एवढं. पटकन लॉक लावलं. शिवांश पण रेडी होता, त्याचं विचारलं नव्हतं. नुसते काळे टिपके दिले काजळाचे आणि शूज वगैरे घातले, कपडे घातले आंघोळीनंतर त्याला आणि आम्ही निघालो दोघं. आमचं सुरू होतं. त्याला काही पायऱ्या उतरता येत नव्हत्या आणि त्याला माझ्या हातातली चावी पाहिजे होती, कारण गाडीची चावी होती. गाडीच्या चावीला घराची चावी. तर तो मागत होता, वरी बघायचा खाली बघायचा. माझ्याकडून चावी घेऊन त्याला त्याच्या पप्पाकडे द्यायची होती. नंतर मस्त गाडी काढली आणि आम्ही बसलो. आम्ही लोकेशन बघत ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल कपिलधार. तर कपिलधारचं थोडं अलीकडं आणि मांजरसुंबेच्या थोडं पुढं मस्त एक प्लेस जागा सापडली आम्हाला. आम्ही तिथे गेलो. मस्त असं हिरवंगार वातावरण होतं. कोणाचाच गाडीचा घोडीचा काहीच आवाज येत नव्हता. मस्त निवांत होतं. मस्त फुलपाखरं होते, चिमण्यांचे आवाज येत होते. आम्ही तिथं मस्त असं जेवायला घेऊन गेलो. तर ते डब्बा ओपन केला आणि जेवायला बसलो. इथं चव्हाण साहेबाचं पण सुरू होतं. नंतर जेवण वगैरे फुल जेवण, काहीतरी 6 का 7 चपात्या आणल्या होत्या आम्ही. यांनीच 5 का 5.5 खाल्ली आणि उरलेली मी खाल्ली आणि फुल असं जेवण केलं आम्ही. आमचा राडा आवरला आणि घरी आलो तर काहीतरी 2-2:30ला आलो असतो. तेव्हा आम्ही जी झोपी गेलो ती 5-5:30ला उठून बघतो तर बाहेर मरणाचा पाऊस झालेला, आम्हाला मेळच लागला नाही. आम्ही तिघं पण झोपी गेलो होतो. मग उठलो, बघितलं बाहेर मस्त पाऊस होता. मग चव्हाण साहेब म्हणले चहा बनव. मस्त असा गरम चहा बनवला. पाऊस येत होता थोडा रिमझिम आणि आमच्या इकडं चहा पाणी मस्तपैकी झालं.